जसं तुम्ही पहा, जर मला मॅथ्सचं असं बुक पाहिजे, की ज्यामध्ये कॉन्सेप्ट असेल प्लस क्वेश्चन्स असतील त्या लेव्हलचे. असे बुक जनरली नसतात. मार्केटमध्ये कसं असते, स्टडी मटेरियलमध्ये हे जास्त असते. शिकणं तुम्ही तुमचं करा. कसंही करा. टीचरच्या मदतीने शिका आणि आमच्या इथे हे सॉल्व्ह करा. विथ सोल्युशन असते, पण ते सोल्युशन तुम्हाला कळत नाही. मधल्या स्टेप गायब असतात. एक ब्रॅकेट देतात, फंक्शन काहीतरी देतात आणि त्याचं 3 स्टेपमध्ये उत्तर असते. ॲक्चुअली आम्ही शिकवताना त्याला 10 स्टेपमध्ये सांगतो. कारण आम्ही मधल्या सगळ्या स्टेप सांगतो. इथं काय झालं? तुम्हाला या स्टेपवरून इथं जंप मारलेली असते. तुम्हाला मध्ये काय माहीतच नसते. ह्याच्यासाठी टीचर लागतात. मग हे तुमच्या नाही लक्षात आलं, की तुम्ही ते पुस्तक बघतच नाही. आणि एक-एक पुस्तक 2-2 हजार रुपयाला असते. एवढ्यात तर सीबीएसईचे सगळी पुस्तकं येतात. तर फरक काय असतो? हाच आहे. त्यासाठी आम्ही जे स्टडी मटेरियल यूज करतो, विशेषतः मी मॅथ्समध्ये सिंगेज, सिंगेजचं जी तेवानी हे माझे मेन आयडियल मानतो. त्यांचं बुक बेस्ट. माझ्याकडं जेवढं स्टडी मटेरियल आहे, मी ह्यांचं यूज करतो. कारण हे मला चांगलं कळतं. त्यामुळे मी तुम्हाला अजून चांगलं सांगू शकतो. मग तुम्ही जे हे बुक डायरेक्ट हातात घेतलं, तर तुमच्या 2 किलोमीटर वरून निघून जाते हे. एकदम हायर लेव्हलचं असतं. आणि फिजिक्समध्ये बेस्ट बुक आहे एच.सी. वर्मा. एच.सी. वर्मा कॉन्सेप्ट किंग. त्यांच्या पुस्तकाचंच नाव आहे. कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स. म्हणजे इतकं छान एक-एक लेसन लिहिलेलं आहे. फ्लोमध्ये, एकदम फ्लोमध्ये. बेस्ट असतं. हे बुक तुम्ही पण घेऊन वाचू शकता. हे तुम्हालाही कळू शकतं. मी शिकवल्यानंतर जाऊन तुम्ही हे वाचलं एच.सी. वर्मामध्ये, तर तुमच्या डोक्यात फिट्ट बसतं. पण एच.सी. वर्मा क्वेश्चनसाठी नॉट गुड. क्वेश्चन तुम्हाला चांगले करायचे असतील, तर 2 बुक आहेत. एच.सी. वर्माचा दोस्त बी.एम. वर्मा, बी.एम. शर्मा. ठीक आहे. बी.एम. शर्मा एक आहे आणि आपले डी.सी. पांडे. डी.सी. पांडे. यांचे क्वेश्चन्स केले की काम संपलं. केमिस्ट्रीमध्ये 2 बुक सांगतो. बेस्ट. फ्युचरमध्ये वापरा, आत्ता नाही. हिमांशू पांडे, ठीक आहे. आणि काय नाव त्याचं? एम.एस. चव्हाण. या 2 बुक्स. एम.एस. चव्हाण इज ग्रेट बुक फॉर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. एकदम जबरदस्त. आता तुम्हाला मी जे हे पुस्तकं दिलेत, जे मेन्स आणि ॲडव्हान्स यांनाच फॉलो करते. म्हणून आपल्या क्लासमध्ये आपण हे सगळं मिक्स करून शिकवतो. त्यामुळे आपले क्वेश्चन सिलेबसच्या बाहेर जात नाही. हे लक्षात ठेवा. नाहीतर मग तुम्हाला असे खूप बुक्स काही ठिकाणी ते हेच आहे रेस्निक रेस्निक अँड हेडलीचं बुक वापरतात फिजिक्स शिकवायला. फॉरेन ऑथर्स आहेत. फॉरेन ऑथर्सचे बुक तेवढे कामाचे नाहीत आपल्या. तिकडचे क्वेश्चन लँग्वेज थोडी वेगळी असते. ते बुक्स काही कामाचे नाही. आणि काही लोक ते ब्लॅक बुक एक शिकवतात. ब्लॅक बुक एक असतं. म्हणजे फॅन्टसी, एक प्रकारची फॅन्टसी, बाकी काहीच नाही. तर सगळ्यात बेस्ट दीज बुक्स. आपण ज्या देशात प्रिपरेशन करतोय, त्या देशाने रेकमेंड केलेले बुक्स आहेत. सीबीएसई सांगते हे बुक्स वापरा. फॉर स्टडी मटेरियल आणि एनसीईआरटीचे एक्झॅम्पलर प्रॉब्लेम्स. बेस्ट. मी तुमचे जेवढे प्रॉब्लेम्स घेतो, त्या सगळ्यातून घेतलेले असतात. त्यामुळं कोणतंही बुक विकत घ्यायचं नाही मार्केटमधून. एकच सांगायला. कारण तुम्ही हे सगळे बुक घेतो म्हणलात, 10,000 ते 15,000 रुपये लागतात. आणि मला गॅरंटी आहे, तुम्ही एकही पान वाचू शकत नाही. ते उगं शेल्फ रिकामी दिसू देत. दुसऱ्याला सांगायला राहावं, की आमचं लेकरू प्रिपरेशन करायले. ते दिसायपुरतं ठीक आहे. पण हे तुम्ही नाही वाचू शकत. बेस्ट असते आपले नोट्स आणि ते स्टडी मटेरियल.
म्हणून प्रत्येक कोचिंग काय करतं, एक स्टडी मटेरियल देतं. आपण ज्या कोचिंगला जातो त्यांचं मटेरियल फॉलो करा. संपला विषय. कोणतंही असो, ॲलन पासून लर्नर पर्यंत कोणाचंही असो, स्टडी मटेरियल जे आपल्याला कोचिंगनं दिलं ते वापरा. तुमचा रिझल्ट तुमच्या हातात आहे. आम्ही खूप चांगलं शिकवू, तुम्ही केलं नाही तर काहीच होणार नाही. तुम्हाला करावं लागेल. बरं, चला आज मी वेळ नाही घालत. कालचं क्लिअर झालं ना? काल आपण ग्राफिकल अप्रोच तुला ते व्हिडिओ टाकतो, आज बघून घे. एसटी ग्राफ काल आपण पूर्ण केलेला आहे. आणि मी काल तुम्हाला आता डिफरन्शिएशन बेसिक सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आता तुम्ही इन्स्टंटेनियस स्पीड, व्हेलॉसिटी काढू शकता. तेवढं काही मोठं काम नाही. टुडे आता आपण पुढे जात आहोत. आपला पहिला ग्राफ तर झाला. चला आपण आज डिस्कस करणार आहोत व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. ठीक आहे. इन शॉर्ट इट इज नोन ॲज व्हीटी ग्राफ. काल आपण एसटी ग्राफ पाहिला. सिंपल काय असतं, एसटी ग्राफ काय सांगतो, डिस्प्लेसमेंट टाइम रिलेशन. एखाद्या पर्टिक्युलर टाइमला एखादी बॉडी कशी मोशन करते, दॅट इज एसटी ग्राफ. आता व्हीटी ग्राफ काय सांगत असेल, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. आता इथं पोझिशन नाही सांगत, आता इथं सांगतं व्हेलॉसिटी, म्हणजे स्पीड विथ रिस्पेक्ट टू टाइम कशी चेंज होत आहे अलॉंग विथ डायरेक्शन. व्हेलॉसिटी आहे, इट्स अ वेक्टर क्वांटिटी. तर इथे काल आपण शिकलो तशाच केसेस आहेत, प्रत्येकाचे टेबल्स आहेत. हे 3 टेबल वेल स्टडी करायचे. कोणताही क्वेश्चन यांच्या बाहेर येत नाही. केसेस कशाही बनवू द्या, कसेही ग्राफ टाकू द्या, ग्राफला अॅनालाइज कसं करायचं हे मी तुम्हाला हे सगळे ग्राफ झाल्यावर सांगतो. जेईई मेन्स मध्ये ग्राफिकल क्वेश्चन्स खूप असतात फिजिक्समध्ये. तर तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचा एवढाच पोर्शन देतील ग्राफचा, असाच काहीतरी पोर्शन देतील, विचित्र असतं. ठीक आहे. पण तुम्हाला हे पाहून सगळं सांगता येतं. आणि याच्यासाठी आपण फंक्शन या गोष्टी शिकत आहोत. आता फंक्शन मध्ये आपण मॅक्सिमा मिनिमा पण शिकणार आहोत मॅथ्स मध्ये. त्याचं कारण आता आपण बेसिक डिफरन्शिएशन इथे शिकलेलं आहे, ते आपण तिथे यूज करू शकतो. चला, व्हीटी ग्राफ. आता आपलं पुढचं सगळं डिस्कशन व्हीटी ग्राफवर असेल. तर आपण एकाच ठिकाणी ऍक्सिस काढूया, काल काढले तसे. चला, समजा हा आपला पहिला एक्स वाय ऍक्सिस आहे. आपण एका ठिकाणी साधारणतः थांबाय, जास्त मोठे केले. एका ठिकाणी आपण 3 केसेस घेऊ. एकूण 6 केसेस स्टडी करायच्या. काल आपण 5-6 केल्या होत्या ह्याच्यात. आता पहा काय होतं. पहिला ग्राफ तुम्हाला असा दिसेल. ओके. आता हा ग्राफ काय सांगतो, काल आपण पाहिलं, त्याचा स्लोप किती आहे, 0. व्हेरी गुड. पॅरलल टू एक्स ऍक्सिस शिकलो होतो आपण. एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन आली की याचा स्लोप 0 येतो. आता आपण काल पाहिलं dx बाय dt होता. dx बाय dt v द्यायचा, म्हणजे पोझिशन टाइम ग्राफचा जो स्लोप असतो, टँजंट असते, ही व्हेलॉसिटी देते. तसं इथे व्हीटी ग्राफचा स्लोप काय देतो, ऍक्सेलरेशन. उलटी स्टोरी आता इथे. तर इथे लक्षात ठेवायचं, आपण आता डिस्कस करणार आहोत dv बाय dt. dx बाय dt संपलं, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहे. डी आलं म्हणजे फॉर व्हेरी स्मॉल टाइम पिरियड, त्याच्यासाठी आपण ऍक्सेलरेशन घेतो. ओके. आता आपले सगळे ग्राफ याच्याबद्दल बोलतील. कळलं. कालचे ग्राफ व्हेलॉसिटी बद्दल बोलत होते, कारण ग्राफ एसटी होता, आता बीटी आहे. आता आपण व्हेलॉसिटीचा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम बघत आहोत. चला, तर यामध्ये बघा, एक्स ऍक्सिसला पॅरलल. ठीक आहे. आपण यांना नंबरिंग करू. आपण 3 बद्दल बोलतोय. लेट अस कम टू फर्स्ट. फर्स्ट मध्ये पहिली गोष्ट, थिटा पहा 0 डिग्री आहे, एक्स ऍक्सिसला पॅरलल. ठीक आहे.
इथं लिहितो कळायला, पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आता काय होतं, आपल्याला माहिती आहे एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे म्हणजे स्लोप कॉन्स्टंट आहे. स्लोप बदलेल का? कोणताही पॉइंट घ्या, बघा या टाइमला दिस इज व्हीटी ग्राफ. आता बघा, आपण हा टाइम घेतला T1, इथे एक टाइम घेतला T2, एक घेतला T3. बघा, या टाइमला ही वेलॉसिटी आहे, या टाइमला तीच वेलॉसिटी आहे आणि ह्या टाइमला तीच वेलॉसिटी आहे. म्हणजे ऍज टाइम इन्क्रीजेस वेलॉसिटी रिमेन्स सेम. ठीक आहे, सेम वेलॉसिटी आहे. ग्राफला शिका फक्त. आता ग्राफ पाहिला की कुंडली सांगता आली पाहिजे. गुरु कसं पत्रिका पाहून सगळं सांगतात, तसंही हे कोणत्या ग्रहामध्ये कोणतं काय हे की नाही, तुमची कुठे 7.5 लागली, हे तसा प्रकार आहे. ते सगळं पाहून सांगता आलं पाहिजे. तर इथे तुम्हाला क्लिअर कळतं, मी या कोणत्याही पॉइंटला टँजंट काढतो म्हणलं तर सेम स्लोप येतं. तर थीटा 0 पॅरलल टू एक्स ऍक्सिस. तर या केसमध्ये व्हेलॉसिटी काय असेल? कॉन्स्टंट. आता बघा, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणजे व्हेलॉसिटीचा चेंज आहे कॉन्स्टंट. चेंज होईल का? मला सांगा, इथे जर व्हेलॉसिटी v1 असेल t1 टाइमला, तर t2 टाइमला पण v1च असेल ना? मग सांगा बरं, dv काय असेल? v फायनल मायनस v इनिशियल. आता v फायनल v1 आहे, v इनिशियल पण v1 आहे. तर v1 मायनस v1 काय होते? 0. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी 0 आहे. याचा अर्थ काय? v जर इज इक्वल टू 0 झाला तर ऍक्सिलरेशन 0 होईल की नाही? का बरं? v1 मायनस v1 बाय t करताना तर डेल्टा v काय येतोय? 0. मग टाइम जसा चेंज होतोय तशी व्हेलॉसिटी चेंजेस होत नाही. याचा अर्थ ऍक्सिलरेशन काय असणार? 0. सिंपल गोष्ट आहे. कालची केस अशीच होती. ठीक आहे, तर ही सगळ्यात बेसिक कॉन्सेप्ट असते. जेव्हा जेव्हा अँगल 0, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट, आणि जेव्हा जेव्हा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. आता ऐका, परीक्षेमध्ये जो प्रश्न येईल तिथे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असा वर्ड टाकतील, तेव्हा तुमच्या डोक्यात फिक्स आलं पाहिजे, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्सिलरेशन 0. 100% लक्षात ठेवा. चला, आता यालाच आपण दुसरं नाव देतो. याच ग्राफला म्हणतो आपण युनिफॉर्म मोशन. हा ग्राफ कशाचा झाला? युनिफॉर्म मोशन. का बरं? युनिफॉर्म मोशनची काय डेफिनेशन होती? नववीला शिकली होती. बॉडी कव्हर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. आता बघा, याची व्हेलॉसिटी इक्वल आहे, इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे आपण जर हा टाइम 1-1 सेकंडचा धरला तर प्रत्येक सेकंडला सेम व्हेलॉसिटी इक्वल इक्वल जाते. म्हणजे हे कोणतं मोशन आहे? युनिफॉर्म. आता स्ट्रेट लाईन पाहून सगळं सांगता येते, यालाच म्हणतो आपण ग्राफची कुंडली सांगता येईल. तर आपण पूर्ण याची कुंडली सांगायची असते. चला नेक्स्ट, आता पुढे या. नेक्स्ट ग्राफ विल लुक लाईक दिस. असा ग्राफ आहे. आता इथं काय दिसतं? आता याचा जो व्हीटी ग्राफचा जो स्लोप आहे तो कॉन्स्टंट आहे. स्लोप 0 नाही आता. थीटा 0 आहे का इथं? नाही, हा थीटा आहे. थीटा इज नॉट 0. 0 तेव्हाच असतो जेव्हा एक्स ऍक्सिसला पॅरलल असतो. आता 0 नाहीये, तर केस 2 मध्ये काय काय बोलता येईल? केस 2, चलो पहिला मुद्दा, त्याच्यात काय काय दिसतं? सर, बॉडी रेस्टवर होते. बघा, टी टाइमला व्हेलॉसिटी 0 आहे. म्हणजे कोणत्या टाइमला? 0 ला 0 आहे. तर इथे सगळ्यात मेन u 0 आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला सगळे इक्वेशन्स पण दाखवणार आहे. बघा, u 0 आहे. ठीक आहे, u 0 असेल तर व्हेलॉसिटी मध्ये आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती असेल? 0. इनिशियल व्हेलॉसिटी 0. तर बॉडी रेस्टवरच राहील की नाही? आता समजा हा माऊस इथे आहे
आता याची इनिशियल व्हेलॉसिटी काय? मग तो रेस्टवर नाही का? ठीक नाही, रेस्टवर आहे. तर u0 असेल तर आपण असं म्हणू, जर आपण टाइम 0 घेतला, बघा टाइम 0 घेतला, तर या केसमध्ये डिस्प्लेसमेंट हे काय होईल? 0 होईल. व्हेरी गुड. मग इथे जो dv/dt आहे म्हणजे स्लोप आहे, हा कसा आहे? कॉन्स्टंट. स्लोप कॉन्स्टंट आहे. बघा स्ट्रेट लाईनचा ग्राफ पासिंग फ्रॉम ओरिजिन हा नेहमी कसा असतो? कॉन्स्टंट स्लोप देतो. ठीक आहे, त्याचा कॉन्स्टंट स्लोप आहे. आता इथे सांगा, व्हेलॉसिटी सेम आहे का? नाही. व्हेरी गुड. इथे व्हेलॉसिटी सेम होती. तुम्ही चेक करा मी काय सांगतो. समजा मी एक टी टाइम घेतला, t1 टाइम घेतला, त्याची व्हेलॉसिटी इथे t1 टाइमला v1 व्हेलॉसिटी आहे. जर मी t2 टाइम घेतला तर बघा व्हेलॉसिटी v2 आहे. आता पहा, इथे प्रत्येक केसमध्ये व्हेलॉसिटी फिक्स होती. तर व्हेलॉसिटीचा डिफरन्स 0 येत होता. फायनल आणि इनिशियल सेम होतं. इथं फायनल इनिशियल सेम आहे का? नाही. इथे पहा व्हेलॉसिटी, इथे पहा व्हेलॉसिटी. पण दोघांचा स्लोप सेम आहे. स्लोप सेमचा अर्थ काय? व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. बघा dv/dt. व्हेलॉसिटीचा चेंज कॉन्स्टंट आहे. म्हणजे समजा v1/t1 चा जो रेशो येतो, जो रेशो येईल, तोच रेशो इथे येईल ना. तो चेंज नाही होणार. का बरं? स्ट्रेट लाईनचा ग्राफ आहे. स्ट्रेट लाईनचा ग्राफ काय सांगतो? आपण काल परवाही पाहिलं होतं. बघा इथं थिटा सेम आहे की नाही? थिटा सेम. कारण बघा पॅरलल लाईन करस्पॉन्डिंग अँगल्स. थिटा सेम. थिटा सेमचा अर्थ dv/dt कॉन्स्टंट. dv/dt कॉन्स्टंटचा अर्थ असतो की ऍक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे. इथे ऍक्सिलरेशन 0 नाही. का बरं? कारण व्हेलॉसिटीचा चेंज 0 नाही. बघा इथे ऍक्सिलरेशन काय आहे? सर फायनल मायनस इनिशियल. तर फायनल आणि इनिशियल सेम आहेत का? ते तर आहे ना. ते तर डेल्टा टी झालं ना. आता मला सांगा, v2 v1 सेम आहेत का इथं? इथं होते. म्हणून बघा इथं डिफरन्स 0 येत होता. इथं 0 येईल का? नाही. पण इथं जर तुम्ही v2 v1 घेतला आणि असं समजा, चला अजून मोर क्लॅरिटीसाठी आपण एक हा t2 टाइम आहे, हा t3 टाइम घ्या. t3 टाइमला बघा व्हेलॉसिटी v3 आहे. आता बघा पुढे काय येईल मग? v3 मायनस v2. आणि इथे बघा टाइमचा चेंज सेम आहे. कारण हा जर 1 सेकंड असेल तर हा पण 1 सेकंड असेल. तर स्लोप सेम आहे. त्याच्यामुळे ऍक्सेलरेशन पण सेम आहे. पण 0 आहे का? 0 आहे का? नाही. 0 केव्हा येईल? ऍक्सेलरेशन 0 केव्हा येईल? जेव्हा व्हेलॉसिटीचा चेंज 0 येईल. सर टाइमचा चेंज 0 नाही. टाइम 0 का नाही करतायत? का नाही करतायत? नाही. टाइम 0 का नाही करतायत? तो डिनॉमिनेटर मध्ये आहे. फंक्शन मध्ये काय शिकलो? डिनॉमिनेटर 0 नसला पाहिजे. ओपन इंटरवल. माझं म्हणणं आहे टाइम टाइम 0 करता येईल का? हा, एक लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला म्हटलं जाईल ऍक्सिलरेशन इज 0, तेव्हा त्याचं डायरेक्ट मिनिंग आहे चेंज इन v इज 0. व्हेलॉसिटीचा चेंज 0 इन फर्स्ट केस लाईक धिस. व्हेलॉसिटीचा चेंज 0. इथं व्हेलॉसिटीचा चेंज 0 आहे का? बघा इथं जो चेंज आहे तोच इथे. इथला डिफरन्स सेम आहे. हा डिफरन्स 0 आहे का? नाही. हा पण नाही. पण इक्वल आहे. म्हणून ए कसा असेल? कॉन्स्टंट. ठीक आहे, लक्षात ठेवत जा. आता पहा बाकी गोष्टी झाल्या. नेक्स्ट ओके, थर्ड स्टेप मध्ये ग्राफ विल लाईक दिस. याच्यात आणि याच्यात काय सेम आहे?
बोथ आर स्ट्रेट लाईन ग्राफ. याच्यात आणि याच्यात डिफरन्स काय? डिफरन्स काय? गुड. पहिल्या केसमध्ये इनिशियल व्हेलॉसिटी 0 होती, ठीक आहे नाही? आता सेकंड केसमध्ये इनिशियल व्हेलॉसिटी आहे काही ना काही, 0 नाही ना. 0 टाइमला व्हेलॉसिटी काहीतरी आहे, व्हेलॉसिटी 0 नाहीये. तर या केसला आपण काय म्हणू शकतो बघा, व्हेलॉसिटी टाइम रिलेशन परवा लिहून दिलं. व्हीटीचं रिलेशन काय आहे? सर, व्हेलॉसिटी आणि टाइमच्या रिलेशनला कोणतं इक्वेशन रिप्रेझेंट करते? पहिलं, व्हेरी नाईस. इथे इक्वेशन येईल v इज इक्वल टू u प्लस 80. आता मला सांगा, u 0 असतं तर v इज इक्वल टू 80 झालं असतं. ते इथे येईल ना? याचं इक्वेशन काय राहील? याचं इक्वेशन 80 राहील. कारण इथं 0 आहे ना u. इथं u 0 आहे. तर इथं 0 सबस्टिट्यूट करा. इक्वेशन काय बनेल? v इज इक्वल टू 80 बनेल. इथे नाहीये तसं थर्ड केसमध्ये. आता याच्यात काय काय म्हणता येईल? स्लोप कसा आहे? स्लोप पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे नाही? बघा, स्लोप वाढत चाललाय ना, वाढत चाललाय, पण तो कॉन्स्टंट आहे, वरच्यासारखाच. इथेही पॉझिटिव्हच आहे, पण कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट कुठपर्यंत? जोपर्यंत स्ट्रेट लाईन. हा स्ट्रेट लाईन 0 ला स्टार्ट होईल किंवा नाही होणार, काही अर्थ नाही. स्ट्रेट लाईन आहे बस झालं. त्याच्यात आपण म्हणतो पॉझिटिव्ह कॉन्स्टंट स्लोप. याचा अर्थ dv बाय dt इज पॉझिटिव्ह. ओके, नेक्स्ट केस. ओके, इथं झालं. आता याच्यात तुम्ही काय काय म्हणू शकता? u इज नॉट 0 when टाइम इज 0. बघा, 0 टाइम आहे, पण u काही ना काही आहे. अजून काय म्हणू शकता? पण इथे डिस्प्लेसमेंट झालं का बॉडीचं? हा, दोन गोष्टी. एक रस्ता आहे, लक्ष द्या, रस्त्यावर आपण उभे आहे, ठीक आहे? तुम्ही इथे एक कार पाहताय, ठीक आहे? तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा तुमच्यासाठी टाइम 0 होता. तुम्ही पाहायला सुरू केल्याबरोबर तुम्ही टाइम 0 ला ह्याला पाहिलं, ही गाडी रेस्टवर होती, जागेवर होती. त्याच वेळेस तुम्ही पाहिलं, त्याच वेळेस त्याच्या समोरची जी गाडी होती ती या डायरेक्शन मध्ये जात होती. याला u0 होता, याला u0 नाहीये. ही पुढे चालली ना? टाइम 0 असतानाही याला व्हेलॉसिटी आहे, लाईक धिस. व्हेलॉसिटी आहे. तुमच्यासाठी टाइम 0 आहे, पण तुम्ही जेव्हा ह्याला पाहता तेव्हा फर्स्ट व्हेकल इज ॲट रेस्ट, सेकंड इज इन मोशन. मग ह्याला आता डिस्प्लेसमेंट नाही का? नीट आहे. केसेस कडे लक्ष दे. t0 असताना इथं जर म्हणलं v0 नाहीये, v0 नाहीचा अर्थ काय? त्याला काही ना काही व्हेलॉसिटी आहे. हा, मग तुला पाहिल्याबरोबर डिस्प्लेसमेंट 0 दिसेल ना एकदम. नंतर तू डिफरन्स काढशील. तो ती 0 असताना गाडीला पाहिल्याबरोबर ती जागेवरच दिसेल की नाही? पण जेव्हा ती चालणारी गाडी थोडी पुढे गेलेली असेल, तेव्हा तुझा टाइमही t इज इक्वल टू 1 झालेला असेल. तर या केसमध्ये लक्षात घ्या, हेच खूप जणाला कळत नाही. या ग्राफमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट, इथे आपण म्हणू S0, डिस्प्लेसमेंट 0. चलो, आता तुला हे अजून चांगलं केव्हा कळते? जेव्हा आपण इंटिग्रेशन शिकतो. आपण रिव्हर्स चाललोय. मी आज जो एक रूल सांगेल पुढच्या 5-10 मिनिटात, त्याच्याकडे नीट लक्ष द्या, कारण आपले पुढचे लेक्चर त्याच्यावर डिपेंड आहेत. आता पहा, ही पूर्ण स्टोरी स्ट्रेट लाईनची झाली. पहिला ग्राफ स्ट्रेट लाईन टू, बघा तिन्ही स्ट्रेट लाईन आहेत. पहिला पॅरलल टू एक्स ऍक्सिस,
दूसरा स्टार्टिंग फ्रॉम ओरिजिन, तीसरा अदर दॅन ओरिजिन. ठीक. नेक्स्ट. नाव नेक्स्ट केसेस. याच्यामध्ये चला VT ग्राफ. चला फोर्थ ग्राफ कडे लक्ष द्या. सगळ्या केसेस सांगतो, परीक्षेत काही सुटणार नाही. याला अनालाइज करा. U0 आहे का? नाही. आता लक्ष द्या. चला मॅथमॅटिक्स वापरू. T0 आहे. ऍट T0 U इज नॉट 0. कळलं? इथे बघा, ही वेलॉसिटी होती. टाइम 0 असताना वेलॉसिटी काही ना काही आहे. पुढे टाइम आला. चला नेक्स्ट टाइम मध्ये वेलॉसिटी इथे. जसा टाइम वाढत आहे, बघा टाइम पुढे चाललाय, पण वेलॉसिटी कमी होत आहे. तर इथं वेलॉसिटी इज नेगेटिव्ह, म्हणजे चेंज निगेटिव्ह आहे. आधी जास्त नंतर कमी. फायनल मायनस इनिशियल. हा हा म्हणजे ब्रेक अप्लाय झाले. तर वेलॉसिटी रिटार्डेशन, म्हणजे ए काय झाला? निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. ग्राफ पाहून सांगता आलं पाहिजे. आधी जास्त होता, आता कमी झालं. टाइम पुढे चाललाय, स्पीड कमी होत आहे. याचा अर्थ बॉडी आता रिटार्ड होत आहे. म्हातारी झाली, आता रिटायर व्हायचा वेळ आला. हळूहळू जॉब संपला, घरी बसला फायनल. ठीक नाही? एका पर्टिक्युलर टाइमला काय झालं? वेलॉसिटी 0 झाली, म्हणजे ऍक्सेलरेशन 0 झालं, थांबलं जागेवर. आता या केसमध्ये तुम्ही लक्षात घ्या, dv बाय dt जो आहे तो निगेटिव्ह आहे. सर कशावरून म्हणू शकता? कालच बोललो, एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन सोबतचा अँगल ऑप्ट्यूज आहे. आठवते? ऑप्ट्यूजला म्हणलं होतं निगेटिव्ह स्लोप. काले लिहून दिलं होतं. जर स्लोप पॉझिटिव्ह असेल तर तिथे ऍक्सिलरेशन राहील. तर dv बाय dt निगेटिव्ह, याचा अर्थ ऍक्सिलरेशन निगेटिव्ह. यालाच आपण म्हणतो रिटार्डेशन. लक्ष पाहिजे हा सगळ्यांचं. VT चं रिलेशन V इज इक्वल टू U प्लस AT. ठीक आहे? U, पण इथं A प्लस नाहीये, काय मायनस आहे. तर या लाईनचं इक्वेशन काय होईल? V इज इक्वल टू U मायनस AT. का झालं बरं? A निगेटिव्ह आहे, तर याला निगेटिव्ह करावं लागेल. तेच इक्वेशन आहे. तुम्ही जर नीट पाहिलात तर याचाच भाऊ आहे. बघा याचा, इथे 0 नव्हतं पण वर जात होतं. ठीक नाही? हा, आता इकडे U0 नाहीये पण खाली येत आहे. तर आपण ह्यालाच मॅथ्स मध्ये इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन म्हणतो. आपण आता पुढे शिकणार फंक्शन मध्येच इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. हे आपण ऍक्च्युअली 12वीला शिकतो, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये. तर लक्षात घ्या, हे डिक्रीजिंग फंक्शन आहे. तर v ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर या मोशनला काय म्हणणार? बघा, युनिफॉर्मली रिटार्ड होत आहे, तर याचं नाव युनिफॉर्मली रिटार्डिंग मोशन. ठीक आहे? कमी होत आहे, युनिफॉर्मली कमी होते ना स्पीड. सर युनिफॉर्म कसं काय आलं? स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईनचा ग्राफ युनिफॉर्म असतो, कारण स्लोप फिक्स आहे. स्लोप कुठे चेंज व्हायला?
तुम्ही इथं कुठेही पॅरलल लाईन काढा ना, बघा सगळ्यांचा थिटा सेम आहे. थिटा सेम, स्लोप सेम. फक्त थिटा निगेटिव्ह आहे. ऑब्ट्यूज आहे. म्हणून इथं स्लोपही निगेटिव्ह आहे. पण स्लोप कसा आहे? युनिफॉर्म आहे. आता मला सांगा, याला युनिफॉर्मली रिटार्डिंग म्हणले. याला काय म्हणाल? तर याला आम्ही युनिफॉर्मली ऍक्सेलरेटिंग मोशन म्हणू. आलं लक्षात? इथे युनिफॉर्म मोशन आहे. इथं काही नाही. याला युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन. ठीक आहे. तुम्ही याला पण म्हणू शकता युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड मोशन. झिरो असलं काय झालं? युनिफॉर्मच आहे ना. हे दोन्ही सेम केस आहेत. फक्त इथं यू झिरो नाहीये, इथं झिरो आहे. याला काय म्हणाल? डिक्रीज व्हायले म्हणून युनिफॉर्मली रिटार्डिंग मोशन. ठीक आहे. आता खेळ सुरू होतो पुढचा. इसके बारे में क्या ख्याल है? काहीही डोक्याला खुराक आला, पहिल्यांदा टॅन्जंट काढायची. कुठेही काढा. अँगल कडे लक्ष द्या. अॅक्यूट आहे म्हणजे स्लोप पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ व्हेलॉसिटीचा चेंज पॉझिटिव्ह आहे. म्हणजे बॉडीचं ऍक्सिलरेशन आहे, रिटार्डेशन नाही. कळलं? म्हणजे ही बॉडी पण ऍक्सिलरेटेडच आहे. कारण बघा, प्रत्येक पॉइंटला स्लोप चेंज होईल. स्ट्रेट लाईन नाही ना. स्ट्रेट लाईन नसताना स्लोप कंटिन्युअसली चेंज होतो. कर्व लाईनला टँजंट प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. तुम्ही विचार करा ना, ही टँजंट मी इथं काढली, दुसरी टँजंट जर मी इथं काढतो म्हणलं, इथं या पॉइंटला, तर तुमचा ग्राफ कसा दिसेल? कसा दिसेल? बघा, अँगल चेंज झाला, थीटा चेंज म्हणजे ऍक्सिलरेशन चेंज. तर बघा, इथे दोन गोष्टी आहेत. सर ऍक्सिलरेटेड आहे का? बिलकुल आहे. पण युनिफॉर्म आहे का? नाही. स्ट्रेट लाईन नाहीये. ओके. त्याच्यात काय काय म्हणता येते बघा. डीव्ही बाय dt पॉझिटिव्ह, म्हणून ऍक्सिलरेशन पॉझिटिव्ह. ठीक आहे? त्याच्यामध्ये लक्षात घ्या. तर याला आपण म्हणू, तर हा पॅराबोलिक आहे. याचं इक्वेशन काय राहील? व्हीटी ग्राफ काय असतो? डिस्प्लेसमेंट सांगण्यासाठी. आता याचं असं फिक्स इक्वेशन नाही येणार, कारण हे व्हीटी ग्राफ आहे. व्हेलॉसिटी आणि टाइम मध्ये असं काही फिक्स रिलेशन होतं का, जिथं नॉन युनिफॉर्म आहे? आपले हे जे दोन इक्वेशन होते, हे जे इक्वेशन होतं, हा, ते ह्याचं इक्वेशन नाही राहू शकत. का बरं? सर व्ही आणि यू ची डिग्री 1 आहे. स्ट्रेट लाईनचा ग्राफ आहे हा. हा ग्राफ तर तेव्हाच राहील जेव्हा स्क्वेअर असेल. स्क्वेअर असेल तर स्क्वेअर कुठे आहे? युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. इथं आहे, पण हे तर डिस्प्लेसमेंटचं रिलेशन आहे. इथं तर वेलोसिटी टाइम आहे, इथे डिस्प्लेसमेंट कुठे आहे? एका दिवशी एक केस पूर्ण शिकवायलो, लक्ष द्या. लोक एका दिवसात शिकवतात. मी तुम्हाला प्रत्येक ग्राफ डिटेलमध्ये सांगायलो, तर तुमचे मार्क वाढतात बरोबर. तुम्ही आता पाहून सांगू शकता काय काय. अनालिसिस करता आलं पाहिजे. कधी पाहिलं स्लोप काय, डिस्प्लेसमेंट काय, ऍक्सेलरेशन काय, इक्वेशन काय, हे सांगता आलं पाहिजे. इथे हे पण इक्वेशन नाही लागणार. थर्ड लागेल का? विचार करा. हे लागल? त्याच्यात टाइम आहे? टाइम नाही ना, हे टाइमचा ग्राफ आहे. हे पण नाही लागणार. सर मग ह्याला कोणतं लागते? तिन्ही लागतात. रिप्लेस करा. एस ला टी ने रिप्लेस करा. सबस्टिट्यूशन मेथड. तर याला आपण जुगाड लावून बनवतो. एवढे याचा ग्राफ पॅराबोलिक आहे. पॅराबोलिक आहे बघा, डिग्री 2 चा ग्राफ आहे. ठीक आहे? ए पॉझिटिव्ह आहे. तर याला आपण म्हणतो बेटा नॉन युनिफॉर्मली ऍक्सिलरेशन बदलत आहे. नॉन युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड मोशन. चलो
लास्ट केस काय असेल? लास्ट केस काय असेल? नॉन युनिफॉर्मली रिटार्डेशन. कसं ठरलं सर? बघा, हा ग्राफ चाललाय कसा? हा जो ग्राफ आहे ना, हा इन्क्रीजिंग ग्राफ आहे. पॅराबोला जो आहे तो अपवर्ड ओपनिंग आहे, तो नेहमी वरच जातोय. तर या केस बघा, हा खाली येतोय, डाऊनवर्ड आहे. डाऊनवर्ड मध्ये नेहमी निगेटिव्ह घेणार आपण. तर या केसमध्ये लक्षात घ्या, जो थीटा आहे सर कसं ठरलं? सिंपल गोष्ट आहे, लॉजिक लावत जा. मी जर या पॉइंटवर इथं एक स्लोप काढला, इथे एक अँगल आहे, इथं जर स्लोप काढला, स्लोप जर इथे काढला लाईक धिस, असा जाईल कुठतरी. तर बघा, इथल्यासाठी टाइम इथे, इथल्यासाठी टाइम वाढला. टाइम वाढतोय तर अँगल कमी झाला बघा. या T1 टाइमला जो अँगल होता तो इथे T2 टाइमला काय झाला? रिड्यूस झाला ना θ2. θ1 पेक्षा. θ2 इज लेस दॅन θ1. पण इथं बघा, टाइम 2 इज ग्रेटर दॅन टाइम 1. तर कधी लक्षात ठेवा, एक्स ऍक्सिस वरचं कॉर्डिनेट इन्क्रीजिंग असतील आणि त्याच वेळेस वाय कॉर्डिनेटवर, वाय ऍक्सिसवर ते डिक्रीजिंग असतील, तर ग्राफ डिक्रीजिंग असतो. समजलं? तर इथे बघा, θ2 हा θ1 पेक्षा कमी आहे, म्हणजे अँगल टाइम वाढायला तसा कमी व्हायलाय आणि नंतर तो निगेटिव्ह व्हायलाय. तर निगेटिव्ह केव्हा होईल? हा ग्राफ जर फिरून इकडे आला तर तुमचा स्लोप असा येईल ना, म्हणजे बघा ऑप्टिव्ह अँगल होईल, म्हणजे थीटा निगेटिव्ह होईल. म्हणून हे कोणतं मोशन आहे? नॉन युनिफॉर्म आहे. नो प्रॉब्लेम. याला आपण थर्ड केस मध्ये काय, लास्ट केस मध्ये काय म्हणणार? सिक्स्थ मध्ये इट वॉज फिफ्थ. लास्ट मध्ये आपण काय काय म्हणू शकतो? थीटा डिक्रीजिंग, म्हणजे डीव्ही बाय dt नेगेटिव्ह. ठीक आहे. आता या ठिकाणी ऍक्सेलरेशन डिक्रीजिंग. जर v निगेटिव्ह झाला तर ऍक्सेलरेशन हे काय होईल? निगेटिव्ह होईल. सिंपल लॉजिक आहे. ठीक आहे. तर बेटा या पद्धतीने आपल्याला व्हीटी ग्राफच्या केसेस लक्षात ठेवायच्या. आल्या सगळ्यांच्या लक्षात या केसेस? याच्यामध्ये एक नोट आहे. आता नीट आहे का मी काय सांगायला? स्लोप काय असतो? टॅन थीटा. कालच सांगितलं होतं. टॅन थीटा आहे आणि टॅन 90 इज नॉट डिफाईन्ड. तर जिथे जिथे तुमचा स्लोप राईट अँगल मध्ये येईल तेव्हा जो ग्राफचा स्लोप असेल तो डिफाईनच होणार नाही, म्हणजे तो नॉट डिफाईन्ड होईल, म्हणजे तो इन्फिनिटीकडे जाईल. 1/0 काय असते? टेन्स टू इन्फिनिटी. ठीक आहे. तर याचा अर्थ असतो स्लोप इन्फायनाइट होऊ शकतो का कधी? तुम्ही अशा स्लाइडवर खेळाल, अशा स्लाइडवर खेळाल का अशा स्लाइडवर खेळाल? याला कोणी स्लाइड म्हणाल? म्हणाल का आम्ही आता या स्लाइडवर खेळतो? असं येताल का नुसतं? फ्री फॉल होईल तुमचा डायरेक्ट, जोरात येऊन खाली पडाल, कारण याचा स्लोप इन्फायनाइट आहे. तर याला तुम्ही स्लोप मानाल का? नाही. हा स्लोप आहे. ठीक आहे, लहान लेकरू नाही खेळणार, कमी एज वाले, LKG UKG वाले एवढ्या स्लोपवर नाही खेळत, पडतील ना खाली जोरात. मोठ्या माणसाला ठीक आहे. LKG UKG वाल्यांचा स्लोप एवढा असतो. बघा स्लोप कमी, अँगल कमी, तर बघा हळू येतील ना खाली. थोडे मोठे लेकर, अजून मोठे लेकर, मोठे माणसं, कोणीच नाही. तर टॅन 90 ला स्लोप काय झाला? इनफायनाइट. तर इथे ग्राफ पॉसिबल नसतो. आता मी नोट देतोय याच्याशी रिलेटेड. ठीक आहे, नीट पहा.
अजूनही आपण VT ग्राफ मध्येच आहे. आता लास्ट राहतो AT ग्राफ. उद्या डिस्कस करायचा आहे. आता माझा एक तुम्हाला प्रश्न आहे. रेकॉर्डिंग हे इमर्जन्सीसाठी आहे. चला नोट. बघा पॉसिबल असेल तर या. मी तयार असतो. नोट. नीट बघा. स्लोप ऑफ. आता आपण दोन ग्राफ शिकले. ST आणि VT. तर स्लोप ऑफ ST अँड VT ग्राफ नेवर बी इनफायनाइट. पॉइंट लक्षात ठेवा. हे कधीही इनफायनाइट होऊ शकत नाही. याचा अर्थ काय? बिकॉज असं का? जर तुमचा स्लोप इनफायनाइट असेल तर सिंपल गोष्ट आहे, व्हेलॉसिटी पण इनफायनाइट होईल. अशी कोणती व्हेकल आहे का ती इनफायनाइट व्हेलॉसिटीने चालली? आपल्या गाडीच्या स्पीडोमीटर मध्ये जो काटा असतो असा फिरतो ना स्पीड वाढताना, त्याला एक लिमिट आहे ना. जगातली फास्टेस्ट कार जरी घेतलात, फॉर्म्युला 1 ची रेसिंग कार, तरी त्याची काय स्पीड इनफायनाइट असते का? असं होऊ शकत नाही. असं कोणी पाहिलं इनफायनाइट स्पीडनं कोणीतरी चाललंय? नाही. सगळ्यात जास्त स्पीड कोणाची आहे? लाईटची आहे. ती पण डिफाईन्ड आहे. 3 लाख किलोमीटर पर सेकंड. असं म्हणलं का लाईटची स्पीड इनफायनाइट आहे? स्पीड इनफायनाइट कधीच नसते. स्पीड जर इनफायनाइट नसेल तर त्याची व्हेलॉसिटी पण इनफायनाइट नाही होणार. कारण व्हेलॉसिटी काय डायरेक्शनशी रिलेटेड आहे फक्त. त्याचा मॅग्निट्यूड तर स्पीडच राहील ना. म्हणून जेव्हा जेव्हा तुमचा ST ग्राफ चा स्लोप इनफायनाइट झाला तर ऑटोमॅटिकली व्हेलॉसिटी इनफायनाइट होईल. कारण ST ग्राफचा स्लोपच व्हेलॉसिटी असतो. शिकालोत कालपासूनच. तर याच्यावरून सांगा स्लोप इनफायनाइट होईल? नाही. म्हणून व्हेलॉसिटी इनफायनाइट नसते. म्हणून आपण म्हणतो की या दोन ग्राफचे कधीही स्लोप इनफायनाइट होणार नाही. बघा अजून म्हणा, जर स्लोप ऑफ VT ग्राफ इनफायनाइट झाला तर VT ग्राफचा स्लोप कोण होता? ऍक्सिलरेशन. तर या केसमध्ये ऍक्सिलरेशन इनफायनाइट होईल. अरे बाबा, जर व्हेलॉसिटीच इनफायनाइट होत नाही तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं इनफायनाइट होईल? ऍक्सिलरेशन त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे ना. डिफरन्शिएट करून काढतो ना आपण. तुम्ही x इज इक्वल टू टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काढायला शिकलात. त्याला आपण कालच लिहिलं होतं dx बाय dt आणि हा 2t होता. nx रेस टू n मायनस 1. जे इमेजचे क्वेश्चन केले आपण. मी जर तुम्हाला अरे हा कोण आहे? हा तर v आहे. मग तुम्हाला जर म्हणलं आता dv बाय dt सांगा, म्हणजे याचं पण डेरिव्हेटिव्ह. तर 2 तर कॉन्स्टंट आहे, t चं डेरिव्हेटिव्ह 1. तर dv बाय dt किती आला? 2. dv बाय dt कोण असतो? ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन 2 आलं. जर तुमचा पोझिशन टाइम ग्राफ हा असेल तर व्हेलॉसिटी ग्राफ काय दिली? 2t. ही व्हेलॉसिटी असेल आणि हे त्याचं काय असेल? ऍक्सिलरेशन. हा कोण आहे? नीट बघा. हा आहे ST. हा कोण आहे? हा आहे ST चा स्लोप जो आहे v. आणि हा कोण आहे? VT चा स्लोप म्हणजे A. समजलं? त्याचा अर्थ तुम्हाला जी मेन्स वाले काय करतील? पोझिशन ST चं इक्वेशन देतील आणि ऍक्सिलरेशन विचारतील. तर तुम्ही काय करता? 2 वेळा डिफरन्शिएट करता. त्यालाच म्हणतात डबल डेरिव्हेटिव्ह. डबल डेरिव्हेटिव्ह. हायर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर दोनदा डिफरन्शिएट केलं. एकदा डिफरन्शिएट केल्यावर काय लिहित होतात? dx बाय dt. याला दोनदा डिफरन्शिएट करण्याला मॅथ्स मध्ये असं लिहितात d2x बाय dt2. याचा अर्थ असतो तुम्ही दोनदा डिफरन्शिएट केलं तर dx बाय dt ला 2 वेळा डिफरन्शिएट करण्याचा अर्थ a असतो. तर हाच कोण आहे? सर हा a आहे, म्हणजे हाच कोण आहे? हा dv बाय dt आहे. समजलं? dv बाय dt ला दुसरं काय नाव आहे? d2x बाय dt2. कळलं पर्यंत? चला, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही कधीही ST VT ग्राफचा स्लोप काय होणार नाही? इनफायनाइट. विसरू नका. ठीक आहे?
मग आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी काही ग्राफ काढतोय. हे ग्राफ एसटीबीटीचे पॉसिबल ग्राफ आहेत का? हे तुम्ही सांगायचंय. ठीक आहे? आता ग्राफ आता खेळ सुरू झाला. चला, बोर व्हायले का नाही म्हणा. आता या ग्राफमध्ये या. पहिला ग्राफ. पॉसिबल ग्राफ आहे? इज इट पॉसिबल? नक्की 100%. का बरं सर? इथपर्यंत आणून सोडले, इथे पुढं ग्राफ नाहीये. इथपर्यंत आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. इथे सर स्लोप 0 होऊ शकते. स्लोप म्हणजे टँजंट. तू एक दिवस नसला की बघ डोकं फिरते. काय चालू आहे? कारण काल खूप डिस्कशन डिटेल झालेले स्लोपचं. समजलं? इथपर्यंत पॉसिबल आहे. व्हेरी गुड. पॉसिबल आहे. विचार करून आन्सर देत चला. हा ग्राफ पॉसिबल आहे का? काहीतरी वेगळा दिसायला म्हणून पॉसिबल नाही असं म्हणू नका. असे वेगळे पण ग्राफ असतात. हा पॉसिबल आहे का? सर आम्ही कसं चेक करावं? चला, एक गंमत. समजा हा VT ग्राफ आहे. ठीक आहे? किंवा अजून सोपं करतो. दाबा. हा ST ग्राफ आहे. हा पण ST आहे. त्याचा प्रत्येक स्लोप V देणार. व्हेलॉसिटी देणार. ह्याचाही व्हेलॉसिटी देणार. तुम्ही बघा. T1 टाइमला बॉडी इथे आहे. ही डिस्प्लेसमेंट आहे. नीट बघा. T2 टाइमला बॉडी तिथंच आहे. ठीक आहे? आता सांगा, इथपर्यंत काय अडचण आहे का? 2 वेगवेगळ्या टाइमला बॉडी एकाच जागीच राहू शकते की नाही? आपण जर गाडी थांबवलेली असेल, थांबवली एकाच जागेवर, तर आपली पोझिशन फिक्स आहे. तर सकाळी 8 वाजून 1 मिनिटाला जर मी इथं उभा आहे, 8 वाजून 2 मिनिटाला मी तिथं राहू शकतो ना? ऐका, ह्याचं अनालिसिस शिका. डिफरंट टाइमला पोझिशन सेम राहू शकते? बिलकुल राहू शकते. पण सांगा, हा ग्राफ काय सांगतोय? हा ग्राफ काय सांगतो? T2 टाइमला बॉडीचं पोझिशन S1 आहे. T2 टाइमलाच बघा, बॉडीची पोझिशन S2 पण आहे. त्याच टाइमला आहे. त्याच टाइमला आहे. रेस स्ट्रेट लाईन आहे बघा वर. आता एकाच वेळेस बॉडी 2 जागेवर राहू शकते? मी आता इथं आणि माझ्या स्कूलवर राहू शकतो? टाइम फिक्स आहे. डिफरंट टाइमला सेम पोझिशन राहू शकते? डिफरंट टाइमला सेम पोझिशन राहू शकत नाही? चला, डिफरंट एक्सला सेम वाय राहू शकतो? मेनी वन फंक्शन. शिका, मॅथ्स का शिकायलो? पॉसिबल आहे. इट्स अ फंक्शन. मेनी वन आहे हे. 2 एक्सला 1 वाय राहू शकते? आपण कधीही पाहिलं होतं. एका एक्सला 2 वाय राहतील का? याचा अर्थ एका टाइमला बॉडी 2 जागी राहील का? समजलं? मॅथ्स का आलं पाहिजे. फंक्शन काय सांगते? आता एवढंच बघ. हा ग्राफ पॉसिबल आहे का एवढंच मला विचारायचंय. का पॉसिबल नाही? एका टाइमला बॉडीची पोझिशन डिफरंट नाही राहत. कारण बघ, इथं स्लोप काढला. सर हा तर 90 डिग्री आहे. इथे 90 डिग्री आहे. लक्ष द्या. तर tan 90 काय असतो? इन्फायनाईट. आणि आताच पाहिलं स्लोप इन्फायनाईट नसतो. म्हणून हा ग्राफ पॉसिबल नाही. नॉट पॉसिबल. कळलं? असा ग्राफ जर केव्हाही दिसला, जिथे सेम एक्सला डिफरंट वाय दिसत असतील, तर तो ग्राफ पॉसिबल नसतो. चला, लास्ट मस्तपैकी सांगा. कारण आता मी तुम्हाला एक मॅथ्समध्ये कॉम्पोजिट फंक्शन शिकवणार आहे. म्हणजे छोटा टॉपिक आहे, होऊन जाते आपला आजच्या तारखेत. इट्स अ पॅराबोला. इज इट अ पॉसिबल ग्राफ?
इमॅजिन करायला शिका गोष्टी. व्हेरी गुड. अरे बाबा. हा. चला, मॅथ्स मध्ये या. हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट शिकलो होतो आपण. HLT आणि VLT. फंक्शन केव्हा असते? हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन टेस्ट काय सांगते? ग्राफला एकाच पॉइंट मध्ये जर कट करत असेल तर फंक्शन आहे. मी जर याच्यावर एक व्हर्टिकल लाईन काढली तर ती 2 जागी कट करायली. नॉट पॉसिबल. हे शिका. जे मेन्स हेच विचारते. आता बघा, जर टाइम टी आहे, टी टाइमला अतुल सर नांदेडला आहेत आणि त्याच टाइमला अतुल सर पुण्याला आहेत. क्लोनिंग झालं काय? असं नाही होऊ शकत. एकाच वेळेस एक ऑब्जेक्ट 2 जागेवर नाही राहत. ठीक आहे? म्हणून आपण मॅथ्स मध्ये व्हर्टिकल लाईन टेस्ट शिकली होती. हे पॉसिबल नाही, कारण इट इज नॉट अ फंक्शन. कळलं? कारण हे मेन इव्हन पण नाहीये. हे फंक्शनच नाहीये. फंक्शन असेल तर ते इव्हन, ऑड, पिरियॉडिक, भाती, धोंडे सगळे शिकलं ते. चलो, लास्ट. लास्ट. इज इट अ पॉसिबल ग्राफ? काहीच नाही सर, आम्ही मॅथचे स्टुडंट आहे. आम्ही व्हर्टिकल लाईन टाकतो. आम्ही काय फिजिक्स लावत नाही, मॅथ लावतो सरळ सरळ. मॅथ्सनं सोपं टूल दिलं ना. मॅथ्समध्ये उगं व्हर्टिकल लाईन काढ. 2 पॉइंटला कट केली. फिजिक्सचे पोरं काय बघतील? नीट शिकणारे. ते सर म्हणाले, सेम टीला डिफरंट यस आहे का? ते एवढं बघत बसतील. ठीक आहे नाही? मॅथ्सचे पोरं काय म्हणतील? मी आधी चेक करतोय फंक्शन आहे की नाही. व्हर्टिकल लाईन टेस्ट लावतो आणि तर अरे सेम टीला डिफरंट यस यायले. नॉट पॉसिबल. लागला हिशोब? असं आलं पाहिजे फिजिक्स. असं शिकायचं असतंय. ग्राफ असे लक्षात ठेवायचे. आता ग्राफिकल अप्रोच यायला डोक्यात. लय मेहनत लागते बेटा. 52 मिनिट झालेत. एक एक गोष्ट 50-50 मिनिटं सांगितल्यावर कळते. अजून तर क्वेश्चन नाही केली. कळलं तेव्हाच म्हणा जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. काळजी करू नका. क्वेश्चन एकदम तुम्ही ऍडव्हान्स लेवल पर्यंत सोडवा. म्हणलं तेवढं रिवाइज करा आणि अंडरस्टँडिंगला ठेवा. ग्राफ पाहून सांगता आलं पाहिजे.